प्रेम हा शब्द ऐकलं की डोळ्यासमोर येतात ते म्हणजे नाती, विश्वास आणि आयुष्यभराची साथ देण्याचं स्वप्न. पण या प्रेमाचं स्वरूप जेव्हा एकतर्फी प्रेमामध्ये बदलतं, तेव्हा यातून निर्माण होणारा राग, संशय किती टोकाला जाऊ शकतो, याचं धक्कादायक उदाहरण म्हणजे पुण्यामधील बाणेर परिसरामध्ये आलेलं आहे. वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून एका तरुणाचा भरस्त्यात पाठलाग करण्यात आला आणि त्याच्यावर लोखंडी हत्याराने वार करून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे बाणेर परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. नेमकं प्रकरण काय आहे समजून घेऊया. 6 ऑगस्ट रोजी सकाळी 12 वाजल्याच्या सुमारास एकंदरीत रायकर फार्म येथे ब्रह्मकुमारी सेंटर परिसरामध्ये एका मृत तरुणाचं नाव घनश्याम संजय रायकर असं आहे. तर या प्रकरणी बाणेर पोलिसांनी सोलेमन सूर्यबान शेंगडे याला देखील अटक करण्यात आलेली आहे आणि प्राथमिक तपासात समोर करण्यात आल्याची माहिती आहे. या आरोपी संबंधित तरुणीवरती एकतर्फे प्रेम होतं. दोघे वर्ग मैत्रीण होते आणि आरोपीने अनेकदा तिच्याकडे लग्नाची मागणी केली. मात्र तरुणीने त्याला स्पष्ट नकार दिला आणि नकार मिळाल्यानंतर एकंदरीत जो दुसरा तरुण होता त्याने त्याचा पाठलाग करून त्याला मानसिकरित्या त्रास देणं काही थांबवलं नाही आणि त्याच्यावरती अश्लील संदेश देखील पाठवण्यामध्ये आले होते आणि घनश्याम रायकर सोबत तिचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोप व्यक्त करत होता. या संशयातून त्याने संबंधित तरुणाला वारंवार त्रास देत असल्याचं देखील पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये समोर आलेलं आहे आणि सततच्या त्रासाला कंटाळून एकंदरीत ही भूमिका घेतलेली आहे आणि याचाच राग धरून आरोपीच्या मनात राग धरला आणि त्यांनी हे कृत्य केलं असं देखील सांगण्यात येते. गुरुवारी सकाळी याच वादाने अचानक पुन्हा एकदा हिंसक वळण घेतलं आणि आरोपीने घनश्याम रायकर याला मळा परिसरामध्ये घराबाहेर बोलवून घेतलं आणि त्याच्यावरती लोखंडी हत्याराने वार केले आणि त्यातच त्याचा जीव घेण्यात आला. मात्र तिथून जीव घेतल्याच्यानंतर तो आरोपी आहे तो तिथून पळून गेला आणि त्यानंतर मात्र अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्या परिसरामध्ये भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं. गंभीर जखमी असलेल्या अवस्थेत घनश्याम एकंदरीत तातडीने उपचाराला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. एका तरुणाचं आयुष्य अशा प्रकारे संपलं तर दुसरीकडे एका तरुणाला एकतर्फी प्रेम, पाठलाग आणि मानसिक त्रासाचा सामना करावा लागल्याचं हेही या प्रकरणातून समोर येत आहे. प्रेमाला नकार मिळणं हे कुठल्याही प्रकारे हिंसेची किंवा सुडाची कारण ठरू शकत नाही, तर एखाद्या व्यक्तीचा नकार हा तिचा अधिकार आहे आणि या नकाराचा सन्मान करणं हीच एक सामाजिक जबाबदारी देखील आहे. मात्र या नकार स्वीकारण्याच्या ऐवजी संशय, पाठलाग आणि राग याची मालिका थेट जीव घेण्यापर्यंत पोहोचली. ही घटनेची माहिती मिळतात बाणेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, तपासाला सुरुवात केली. आता पोलिसांच्या या तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि आरोपीला या ठिकाणी अटक देखील करण्यात आलेली आहे. या प्रकरणात मृत आरोपी जो घनश्याम आहे त्यांचे वडील संजय कृष्णाजी रायकर यांनी देखील फिर्याद नोंदवली. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असा आहे आणि या प्रकरणाचा पुढील तपास देखील सुरू आहे. मात्र विचार करण्यासारखी गोष्ट की पुण्यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरामध्ये अशा घटना घडणं निश्चित चिंतेची बाब आहे आणि एक संशयातून सुरू झालेला वाद अखेर एका तरुणाच्या मृत्यूवर येऊन थांबला. यामुळे या प्रकरणात नेमका वाद वाद कसा झाला, काय झाला, हल्ल्याची संपूर्ण घटना कशी होती, आरोपीच्या कृत्यामागे आणखीन काही कारण होतं का, याचा तपास आता मात्र पोलीस करत आहेत. थोडक्यासाठी अमित मुंडिक, पुणे.